Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? तुमच्या सर्वांचं किंवा आपल्या सर्वांचं जे काही आवडीचं पेय आहे, म्हणजेच टी किंवा चहा आपण म्हणतो त्याबद्दलची स्टोरी आज आपण पाहणार आहोत. या स्टोरीमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे पाहूया. ही स्टोरी म्हणजे चहाचा उगम कुठून झाला, कशा पद्धतीने झाला आणि आपण आज जो काही चहा वापरतो त्याचे जे काही मॉडिफिकेशन्स आहेत ते कशा पद्धतीने झाले याच्यावर आधारित आहे. चला तर मग आता आपण स्टोरीला सुरुवात करूया. द स्टोरी ऑफ टी. चहाची गोष्ट. काय आहे चहाची गोष्ट आता आपण पाहूया. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. Can you name the most widely consumed beverage in the world after water? चला एका प्रश्नाने सुरुवात करूया. पाण्याखालोखाल सर्वत्र सर्वात जास्त प्यायले जाणारे कोणते पेय आहे त्याचे नाव सांगा पाहू. माहिती आहे का तुम्हाला कोणतं पेय आहे ते? Perhaps many of you have guessed the answer. The most popular beverage in the world is tea. The fresh aromatic brew with which people like to begin their day. It has a refreshing astringent flavor. It is actually made by brewing, that is by infusing in boiling water the leaves and shoots of the plant whose botanical name is the Camellia sinensis. The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. एव्हा ना तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित याचे उत्तर ओळखले असेल. जगातील सर्वात लोकप्रिय असे पेय म्हणजे ताजा सुगंधी वाफाळता चहा, ज्याचा आस्वाद घेऊनच आपल्या दिवसाची सुरुवात करायला लोकांना आवडते. चहाला अतिशय उत्साहवर्धक आणि कडक असा स्वाद असतो. खरे म्हणजे कॅमेलिया सिनेसिस या बॉटनिकल किंवा शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या चहाच्या झुडपाची पाने आणि कोंब पाण्यात उकळून गाळून हा चहा तयार केला जातो. चहाची पाने सर्वप्रथम वाळवली जातात, स्वच्छ केली जातात आणि मग त्यावर प्रक्रिया करून ती नीट हवाबंद करून आपल्याला Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Tea plants require at least 100 to 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soils. Many of the world's best tea estates are located on hill slopes at elevations of up to 1,500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. ही जी काही कॅमिलिना सिनेसिस ही उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. चहाच्या झुडपाला वर्षातून कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर इतका पाऊस लागतो आणि त्याला रुजवण्यासाठी आम्लता असलेली मातीची आवश्यकता असते. जगातील कित्येक सर्वोत्तम चहाचे मळे हे 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर वसलेले असतात. असे म्हणतात की चहाच्या वनस्पतीची वाढ मंद गतीने होत असते आणि या उंचीवर त्याचा स्वाद सुगंध अधिक होत असतो. When the plants mature, only the top 1 to 3 inches of the plant are picked. These buds and leaves are called flushes. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree. But in all tea gardens, the plants are pruned and kept at a height of about 3 feet waist high to enable easy plucking of the leaves. वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यावर टोकाकडील फक्त 1 ते 2 इंचाचा भाग खुडला जातो. या कळ्या आणि
पानांना फूट किंवा कोवळी पालवी असे म्हणतात. ऐन सुगीच्या मोसमात दर 7 ते 10 दिवसांनी अशी पाने नवी पालवी फुटत असते. या वनस्पतीला वाढू दिले तर चहाचे झुडूप हे एखाद्या छोट्या झाडाइतके मोठे उंच होऊ शकते. परंतु सर्व चहाच्या मळ्यात झुडपांना अगोदरच छाटून साधारण 3 फुटापर्यंत त्यांची उंची ठेवली जाते, म्हणजे सुमारे कमरे एवढी, ज्याच्यामुळे चहाची पाने खुडणे सोपे जाते. The teas we buy are usually classified according to their leaf size. Accordingly, we have first Assam type of tea characterized by largest leaves. Second, China type characterized by the smallest leaves. And third, Cambod characterized by leaves of intermediate size. आपण जो चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानांच्या आकारांप्रमाणे विभागणी किंवा गटवारी केली जाते. त्यानुसार सर्वात मोठे पाने असणाऱ्या आसाम चहा, सर्वात लहान पाने असणारा चिनी चहा आणि मध्यम आकाराची पाने असलेला कंबोड चहा असे प्रकार आढळतात. We have 3 very distinct and different tea growing regions in India. Each of these regions is famous for the special type of tree it produces, which are unique in taste, aroma, strength, and flavor. The 3 regions are Darjeeling in northern eastern India, Assam in far northeast India, and Nilgiris in south India. आपल्या भारताच्या चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि विकसित अशी विभिन्न ठिकाणे आहेत. यापैकी प्रत्येक ठिकाण तिथे तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव, गंध, कडकपणा आणि स्वाद या अद्वितीय गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. ही 3 ठिकाणे म्हणजे भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग, ईशान्य भारतातील आसाम आणि दक्षिण भारतातील निलगिरी होय. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. It contains no carbohydrates, fats or proteins. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine, which give the drink its stimulating quality. चहा हे एक उत्साहवर्धक पेय आहे हे जवळपास सर्वजण मान्य करतील. त्यात कार्बातके नसतात, मेद किंवा प्रथिनेही नसतात. चहातील थिओनाइन आणि कॅफिन या घटकांमुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे हे पेय उत्तेजक बनते. लोक खूप आवडीने चहा सेवन करताना आपल्याला पाहायला भेटतील. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? An amusing story has come down to us from Chinese legends. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels. When a servant was boiling some water for the emperor to drink, just then a few leaves from the nearby tree blew into the boiling water. The water immediately changed color. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that the tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poison. लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावेत? चीनी परंपरेमध्ये एक रंजन दंतकथा चालत आली आहे. त्यानुसार कृषी आणि वैद्यकशास्त्राचा प्रणेता चीनचा सम्राट शेनॉग प्रवास करीत होता. त्याचा एक नोकर राजासाठी पिण्याचे पाणी उकळत होता. त्यावेळी जवळच्या एका झाडाची काही पाने उडून त्या पाण्यात पडली. त्याचबरोबर पाण्याचा रंग बदलून गेला. ते पाणी प्यायल्यानंतर त्यात तयार झालेल्या पेयाचा उंची स्वाद आणि ताजेपणा अनुभवल्यावर
राजा चकित झाला. त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या कमालीच्या स्वादामुळे उल्हासित होऊन राजाने त्याचा आणखी तपास केला आणि त्याला शोध लागला की चहामध्ये आणखी बरेच औषधी आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत आणि काही विषयांवर रामबाण उपाय म्हणूनही त्यांचा वापर होऊ शकतो. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. After considerable research and trial, he found that chewing leaves from the tea shrubs acted as a stimulant, helping him stay awake. It was he who introduced tea among his disciples in China. It is said that Chinese priests studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. In fact, the story goes that the China Emperor Hui Shu was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. So tea minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his emperor. आणखी एका दंतकथेनुसार बोधिधर्म नावाच्या एका बुद्ध भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा पेय म्हणून वापर केला. त्याला प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी दीर्घकाळ जागे ठेवणारी आणि सतर्क राहण्यास मदत करील अशी एका औषधी वनस्पतीच्या शोधात तो होता. बऱ्याच संशोधनानंतर आणि चाचण्यानंतर त्याच्या लक्षात आले की चहाच्या झुडपाची पाने उत्तेजक असतात आणि ती चावून खाल्ली तर बराच काळ ताजेतवाने वाटते आणि जागे राहता येते. त्यानेच आपल्या चिनी शिष्यांना या चहाची सर्वप्रथम ओळख करून दिली. असे म्हणतात की चीनमधील बौद्ध गुरूंकडे ते जपानी धर्मगुरू शिकत होते. त्यांनी मायभूमीला परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्याबरोबर नेली. तुर्की व्यापाऱ्यांनी देखील मंगोलियाच्या सीमेवर चहाचा सौदा करायला सुरुवात केली. किंबहुना एक कथा तर असे सांगते की चिनी सम्राट हुई संग तर चहाने एवढा प्रभावित झाला होता की त्याने सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले आणि चहा तयार करणे आणि चहा पान स्पर्धांचेही आपल्या दरबारात आयोजन केले. त्याच्यावर चहाचा इतका पगडा होता की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले आहे हेही त्याच्या लक्षात आले नाही. Thus the habit of drinking tea spread to Japan, Europe and England, where it became a fashionable and popular drink among the people. How did this magical beverage get its name? The Chinese character Tu was first used in early inscriptions to describe tea, but later a new character cha was developed to refer specially to tea. The word cha is now sometimes used in English to refer to China tea. And as we all know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer it tea. अशा रीतीने चहा पिण्याची प्रथा जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पसरली. पाहता पाहता चहापान इतके प्रचलित झाले की ते एक अद्वैत पेय म्हणून लोकप्रिय झाले. या जादुई पेयाला त्याचे नाव कसे पडले असावे? प्राचीन कोरीव लेखात चहाचे वर्णन करण्यासाठी ट्वी हे चीनी अक्षर प्रथम वापरले गेल्याचे दिसते. मात्र नंतर चा ही नवीन
अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. चा हा शब्द आता चीनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधी कधी वापरला जातो आणि तो शब्द संपूर्ण भारतात चहाला ज्या नावाने ओळखले जाते त्या आपल्या चाय या हिंदी शब्दाच्या फारच जवळचं आहे हे आपल्याला माहीतच आहे. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantations in the 19th century. In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra Valley. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. Since the India has gone on to become one of the leading producers of tea in the world. चहा भारतात सर्वप्रथम कसा आला? इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ज्ञात होती, पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचे पेय म्हणून पाहिले जात नव्हते. 1770च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून बिया आणून भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. हे प्रयत्न जरी अयशस्वी ठरले तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात असा वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांनी 1823 मध्ये शोध लावला. 1838 सालच्या मे महिन्यात पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. तेव्हापासून जगातील आघाडीच्या चहा उत्पादकांमध्ये भारताने स्थान प्राप्त केले आहे. टी लव्हर्स क्लेम दॅट टी मे बी ॲबल टू रेड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर, कंट्रोल ब्लड प्रेशर, fight viruses in our body and actually help us live longer. Our body produces chemicals called free radicals. They can damage our body and our health. Tea contains antioxidants called flavonoids. Scientists believed these help to protect our system against free radicals. For many people, tea is a popular drink to have with friends. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. Japan, China, Russia, and Korea have special tea ceremonies and traditions. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. Most people in Japan belong to a tea club where they go every week to take part in the tea ceremony. चहाप्रेमी असा दावा करतात की चहामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, रक्तदाब आटोक्यात राहतो, शरीरातील विषाणूंशी लढतो आणि खरोखर चहामुळे आपले आयुष्यमान वाढण्यास मदत होते. आपले शरीर काही रसायने तयार करतो ज्यांना मुक्त मूलके म्हणजेच फ्री रॅडिकल्स असं म्हणतात. ती आपल्या शरीराला आणि प्रकृतीला हानी पोहोचवू शकतात. चहामध्ये फ्लेवोनॉइड नावाची एक अँटीऑक्सिडंट असतात. शास्त्रज्ञांच्या मते ही अँटीऑक्सिडंट्स त्या फ्री रॅडिकल्सपासून आपले शरीराचे संरक्षण करते. अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळींसोबत पिण्याचे एक आवडीचे पेय आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये चहापान हा एक अति महत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग किंवा निमित्त समजले जाते. जपान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहापानाची खास परंपरा आहे आणि तिथे चहापानाचे सोहळे आयोजित केले जातात.
या सोहळ्यामधून लोक चहापानाचा आनंद लुटतात आणि त्याच्या खास चवीचा सुगंधाचा आस्वाद घेणे हा त्यांच्यासाठी एक विरंगुळा असतो. जपानमधील अनेक लोक हे चहा समारंभाचे म्हणजेच क्लबचे सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात सहभाग घेण्यासाठी जातात. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. Tea, they say, is a healthy, enjoyable, and stimulating drink full of good qualities. It reduces loneliness and calms your heart. It is a comfort in everyday life. सामान्य लोकांमध्ये देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे पाहतात. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे चहा हे एक अनेकोत्तम गुणांनी युक्त परिपूर्ण असे आरोग्यपूर्ण, मनोरंजक आणि उत्तेजक पेय आहे. ते तुमचा एकटेपणा घालवते आणि मनाला शांतता देते आणि दैनंदिन जीवन सुखवह करते. Many Koreans today still have tea ceremonies for important occasions, including special birthdays and anniversaries. In most areas of China, the tea is made up in small clay teapots at tea ceremonies. Cups are only half filled. The Chinese believed that the rest of the cup must be filled with friendship and affection. In Russia, tea is made and served in samours, a special Russian tea kettle made up of metal. Vietnam produces special varieties of tea such as lotus tea and jasmine tea. अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस आणि जयंत्या यांसारख्या काही महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी चहा सोहळे आयोजित करतात. चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यात चहा बनवला जातो. या चहाच्या सोहळ्यात पेले अर्धेच भरले जातात कारण कपाचा उर्वरित अर्धा भाग हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असे चीनी लोक मानतात. रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या सोमोवार्स नावाच्या खास रशियन चहाच्या किटलीमधून दिला जातो. व्हिएतनाममध्ये कमळाच्या फुलांचा चहा आणि जास्मिनच्या फुलांचा चहा यांसारखे विशेष चहाचे प्रकार बनवले जातात. In Japan, tea is made using powdered green tea called matcha. The tea is mixed with boiled water using a bamboo whisk and served in small bowls. And how about India? A cup of tea is offered to any guest or visitor as a token of hospitality, even in the humblest of homes. Most Indians like their tea hot with a good deal of milk and sugar in it. In the rainy season, it is brewed with ginger to give it additional medicinal properties. Others add spices like cardamom, clove, or mace to add to its taste and flavor. Tea is a must after a plate of spicy snacks, especially in mornings and evenings. Some connoisseurs relish delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea, and even iced tea. How about you? जपानमध्ये मेचा नावाचा ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. उकळत्या पाण्यात बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाडग्यामधून ओतून तो दिला जातो. आणि भारतात अगदी साध्याशा घरात सुद्धा कोणत्याही पाहुण्यांचे किंवा परिचितांचे एक कपभर चहा देऊन आदरातिथ्य केले जाते. बऱ्याचशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला वाफळता गरम चहा प्यायला आवडतो. पावसाळ्यात आले घालून चहा उकळल्याने त्याची औषधी गुण द्विगुणित केले जातात. काही जण चहात वेलदोडा, लवंग आणि जायपत्री यांसारखे मसाले घालून त्याचा स्वाद आणि लज्जत आणखीनच वाढवतात. विशेषतः संध्याकाळी आणि सकाळी बशीभर चमचमीत पदार्थावर ताव मारल्यानंतर चहा हा तर प्यायलाच हवा. काही रसिक पारखी
जाईच्या मोहक हलक्या सुगंधाने युक्त असा चहा, ग्रीन टी, लिंबाचा स्वाद असलेला चहा आणि आईस टी अशा सर्व प्रकारच्या चहांचा मनापासून आस्वाद घेतात. तेव्हा तुम्हाला कसा चहा आवडतो? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपली द स्टोरी ऑफ टी हा चॅप्टर किंवा ही स्टोरी संपते. तुम्हाला या स्टोरीचा चिटचॅट सेशन आणि वर्कशॉपचं सेशन पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 9th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये तो व्हिडिओ मिळेल. पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.